सी ऑफ अलिबाग. कालपर्यंत जे रस्ते आपले वाटत होते त्यांना बाय बोलायला लागतंय. हे समंदर, ती थंड हवा आणि अलिबागची शांत वायू मनात कायम राहणार आहे. अब वापस मुंबई के लिए निकल रहा हूँ. पुन्हा तीच धावपळ सुरू होईल. पण काही ठिकाणी असे असतात ना, जी सोडताना थोडंसं मन तिथे राहतं. अलविदा अलिबाग. पुन्हा भेटू. बाईक रास्तावर एक कहाणीमध्ये मी आता वाजले आहेत संध्याकाळचे 5 वाजायला आले आहेत आणि मी आता घेतोय काशीचा निरोप. तर सध्याचे 5 वाजलेले आहेत आणि मी काशीदमधून निघालेलो आहे. आणि काशीदमधून निघत असताना मला एक छोटीशी गावं दिसत आहेत. आणि आज सोमवार असल्यामुळे खूप कमी प्रमाणात टुरिस्ट पण दिसत आहेत. कारण की आज मंडे असल्यामुळे काही लोक रविवारी किंवा सकाळीच निघून गेले असतील. मी खूप उशिरा निघालो आहे अलिबागमधून. काही जी लोक आली असतील अगोदर ते निघून गेली असतील. मुंबईत काही पोचलीसुद्धा असतील. मी उशिरा निघालो आहे कारण की थोडंसं मी बोललो की थोडं ऊन कमी झाल्यावर आपण निघूयात. पण त्याच्यामुळे असं झालं की ऊन कमी असल्यामुळे मलाही थोडंसं वातावरण थंड भेटलं आहे. तुम्हाला एकदा तरी मुंबईकरांना वर्षातून एकदा तरी अलिबागला नक्की आलं पाहिजे. कारण की इथे तुम्हाला निसर्ग आणि समुद्र दोन्ही एका जागेत भेटतात. 17व्या शतकात अली नावाच्या एका श्रीमंत इस्रायली किंवा स्थानिक व्यापारी व्यक्तीने या भागात नारळ आणि आंब्याच्या बागा लावल्या होत्या. त्यावरूनच या ठिकाणाला अलीची बाग असे म्हटले जाऊ लागले. पुढे अपर्यायी होऊन हे नाव अलिबाग म्हणून प्रसिद्ध झाले. ट्रॅव्हल करणं म्हणजे नेमकं काय? मला काय आवडतं ट्रॅव्हल करताना नेमकं मला हे आवडतं की जेव्हा मी एखाद्या सिटीमध्ये एंटर करतो तर मला तिकडचे रस्ते, तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिकडची लोक हे पाहायला खूप आवडतं. म्हणजे एखादी फेमस जागा असेल आणि जसं इंडिया गेट पकडा, तर इंडिया गेट बघण्यात मला जी मजा नाही येणार म्हणजे एखादी वास्तू किंवा काय, त्याच्यापेक्षा मला ह्या ज्या एखाद्या सिटीमध्ये मी एंटर होतो, जेव्हा मी मुंबईच्या बाहेर पडतो आणि मी कुठल्या तरी जागेत जातो आणि मग तिकडच्या कुठल्या तरी एखाद्या ज्या जागेत मी गेलो आहे आणि त्या सिटीमध्ये मी जेव्हा एंटर होतो तेव्हा मला खूप बरं वाटतं एखाद्या हायवेवरती बाईक चालवण्यापेक्षा. कारण की इकडे आल्यावरती मला बघायला भेटतं त्यांची जी संस्कृती आहे ती मला दिसते. इकडची संस्कृती कशी आहे बाबा, तिकडची घरं कशी आहेत आणि मग तिकडची छोटी दुकानांची ठेवण कशी आहे. तर चांगली दुकानं आहेत, मोठी दुकानं आहेत की छोटी दुकानं आहेत. तर तिकडचे लोकांचे जे दररोजचे दळणवळणाची साधने आहेत ती कशी आहेत. छान बसेस आहेत की बाबा छोट्या टमटम आहेत. ते एका जागेतून दुसऱ्या जागेत जाण्यासाठी कोणत्या वाहनांचे वापर करतायत आणि कसे ती लोक आपली दिनचर्या चालवत आहेत आणि छोटी रस्त्यांवरची दुकानं, हे सगळं बघण्यासाठी हे बघायला मला खूप आवडतं. आणि मला एखाद्या हायवेवरती 120च्या स्पीडनी मी बाईक चालवतो आहे हे आवडण्यापेक्षा मला हे सगळं अनुभवायला खूप आवडतं. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एक 5 किंवा 6च्या दरम्यानमध्ये त्या सिटीत एंटर करत असाल तर सोन्याहून पिवळं आहे. कारण की लोक संध्याकाळी घरी निघालेली असतात त्याच्यामुळे, आणि उन्हाचा प्रभाव कमी असल्यामुळे लोक बाहेरही पडलेली असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ती लोक जास्त प्रमाणात दिसायला लागतात. हायवे राईड तर मला आवडतेच, पण त्या सिटीमध्ये गेल्याच्या नंतर मी अजून त्या सिटीतून आतमधून जाण्याचा थोडासा प्रयत्न करतो, त्या सिटीतून लगेच बाहेर पडण्यापेक्षा.
हे बघा, ही इकडची संस्कृती दिसते. हे छोटे छोटेसे ह्या आंटी बसल्या आहेत शॉप्स लावून, ते सुकी मच्छी विकतायत. ही यांची संस्कृती आहे. ते तिकडे बसले आहेत बघा, इकडे भाज्यांची दुकानं काही लोक लावून बसलेली आहेत. तर हे पाहायला मला खूप आवडतं. आणि माफ करा, मला वाटतं त्या अंकलनी मला हात दिलेला, मला लक्षात नाही आलं की त्यांनी मला हात दिला. असं मला वाटतं त्यांनी मला हात दिलेला पुढे जाण्यासाठी. पण मी आता त्यांना क्रॉस करून पुढे आले आणि हळूहळू आता दिवस मावळत चालला आहे. जेवढी लाईट आहे आणि जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूच. ॲक्च्युली इथून जाताना मी सरळ बाहेरच्या रस्त्याने जाऊ शकलो असतो, पण मला हे अनुभवायचं होतं आणि मला आवड आहे हे सगळं बघण्याची, म्हणून मी खास आतमधून रेवदंडा सिटीमधून आलो. अलीबाग में टूरिज़्म कितनी मोटा प्रमाणात है, आप देख सकते हो कि हर जगह पे कुछ ना कुछ लोगों ने स्टॉल खोल के रखे हैं. कुछ ना कुछ मिल रहा है, कुछ ना कुछ लोग बेच रहे हैं. और यहाँ पे खाने की दुकानें जो है, खाने के रेस्टोरेंट बोलिए या छोटी छोटी शॉप्स बोलिए, वहाँ की चीज़ें जो फेमस है वो लोग बेच रहे हैं. तो यहाँ पे आप आने के बाद ऐसा नहीं हो पाएगा कि आपको खाना नहीं मिला किसी रेस्टोरेंट में, या फिर टाइम ख़त्म हो गया है तो अभी मुझे इस रोड पे रेस्टोरेंट ही नहीं मिला. ऐसे नहीं हो पाएगा. आप थोड़ी थोड़ी दूर जाओगे, आपको कोई ना कोई रेस्टोरेंट मिलता ही रहेगा. या घनदाट अशा झाडांच्या मधून ड्राइव करणं नेक्स्ट लेवल है भाई. ये नेक्स्ट लेवल होता है. आप में से कई लोग रहेंगे जिनके पास अच्छी बाइक रहेगी या नॉर्मल भी बाइक रहेगी, तो भाई आओ, बाहर आओ. आपको निसर्ग पुकार रहा है कि बाहर आओ भाई, मैं बहुत खूबसूरत हूँ, मुझे मिलने आओ, मैं तुमको कुछ ना कुछ सिखाऊंगा. निसर्ग नेहमी तुम्हाला काही ना काहीतरी शिकवणारच. त्याला भेटायला तुम्हाला बाहेर यावं लागेल, घर सोडावं लागेल, घराच्या बाहेर पडावं लागेल. तुमची जी पण बाईक असेल ती घ्या, उचला. जे पण तुमच्याकडे गिअर्स असतील ते कैरी करा, वेयर करा और घर के बाहर निकलो. तुमको ये कुदरत और हा निसर्ग तुम्हाला बोलवतोय की या बाबा, मी खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप मी सुंदर आहे. तर तुम्ही या, मला भेट द्या, मला बघा. तुम्ही मला भेटायला या, मी तुम्हाला काही ना काहीतरी रिटर्न देईनच. हे खूप फेमस शॉप आहे. इथे सर्व प्रकारचे छोटे मोठे पापड, लोणची, जो पण ह्या रोडनी जातो तो आवर्जून त्या दुकानावर थांबतोच. हे काहीतरी कुंड दिसतंय कुठल्या तरी मंदिराचं. तर ये देखने में मेरे को बहुत पसंद है. देखिए आप, वो एक मंदिर था, उसमें कोई कुंड था. अरे कुछ दिखाई नहीं दे रहा है आगे.
या सृष्टीला जिवंत ठेवणारा सूर्यदेवता मावळायला निघाला आहे आणि थोड्याच वेळात आता अंधार होईल आणि आपल्याला जे क्लिअर व्हिज्युअल दिसत होते ते दिसायचे बंद होतील. तर सूर्यदेवताचा आपण निरोप घेऊयात. खूप मस्त उठाव कलर असा ऑरेंज कलरमध्ये आला आहे आपल्या, त्याचा निरोप घेऊयात आपण. आणि उद्या त्याला सांगूयात, बाबा उद्याचा दिवस माझ्यासाठी काढ. हे बघा, हे शेतामध्ये काहीतरी पेटवलं आहे, तिकडचं कसपट बोलतात त्याला, आणि त्याचा सुगंध ह्या पूर्ण वातावरणात मिक्स झाला आहे आणि तो शब्दात आपण सांगूच शकत नाही की काय वाटतं तो जेव्हा सुगंध येतो शेतामधून आणि तो इकडच्या वातावरणात मिक्स होतो तेव्हा. उसका कोई एक्सप्लेनेशन नहीं है भाई, कैसा लग रहा है तेरे को, वो जो स्मेल आ रही है, सुगंध आ रहा है, उसको तू शब्दों में बयां कर. तो मैं इतना बड़ा फिलोसोफर नहीं हूँ कि मैं उसको आपको बयां करके बताऊँ. मैं आपको यही बोल सकता हूँ कि आप आइए और फिर उसको फील कीजिए और फिर मुझको बताइए कि आपको कैसे लगा. तर कमेंट बॉक्स माझं खाली आहे, तर तिथे कमेंट करा की तुम्ही असे काही अनुभव घेता का जेव्हा तुम्ही आउट ऑफ स्टेशन जाता, त्यावेळी तुम्ही नुसतीच मजा करता की काही मिनटं काही सेकंद निसर्गाला पण लक्ष देऊन त्याच्यावरती आपलं ध्यान केंद्रित करता. तो मुझे आप प्लीज़ कमेंट में नीचे बताइए कि आपको कैसे लगता है जब आप किसी सिटी को छोड़ के कोई गांव में या कोई ऐसे जगह आते हो, तो आपको कैसे लगता है. आप मुझको कमेंट में बताइए, मैं ज़रूर रिप्लाई दूंगा उसका. की तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा माझ्यासोबत. काही असू शकतात तुमचे अनुभव, तुम्ही कमेंटमध्ये लिहा. मी नक्की तुमच्या अनुभवाला प्रत्युत्तर देईनच. लोटस लेक अलिबागमधलं सर्वात फेमस जागा आहे. फेमस म्हणजे लोक आता मला थोडेसे लोटस दिसत नाही आहेत, पण जेव्हा हे पूर्ण कमळाने भरलेलं असतं त्यावेळी खूपच सुंदर दिसतं. तर हे सगळ्यांना आवर्जून मला वाटतं ही जागा माहीतच आहे. जे नेहमी अलिबागमध्ये येतात त्यांना तर ही लोटस लेक आहे ते माहीतच असणार आहे. आणि थोडं पुढे गेल्यावरती मला एक ब्रेक घेऊयात आपण छोटा, की पाणी किंवा कॉफी घेण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. माझी अलिबाग सिरीज आता इथपर्यंत येऊन संपते, पण या प्रवासात तुम्ही दिलेलं प्रेम, लाईक, शेअर आणि व्हिडिओवर केलेल्या चांगल्या प्रत्येक कमेंट, प्रत्येक सपोर्ट हा मला खूप मोटिवेट करत राहील. अलिबागच्या ह्या सर्व सुंदर मुवमेंट मला कायम लक्षात राहतील आणि आशा करतो ही सिरीज तुम्हाला तितकीच आवडली असेल. पुन्हा भेटूयात एक नवीन प्रवासात, एक नवीन ब्लॉग सोबत. काळजी घ्या आणि असंच प्रेम दाखवत राहा. बाईक रास्ता और एक